अक्कलकोट दर्शन करताना स्वामींच्या या महत्वपूर्ण स्थळांना नक्की भेट द्या. ती कोणती? चला सांगतो. ही सर्व स्थळ पायी चालत किंवा शेअरिंग ऑटोने अगदी काही तासातच करता येतील. त्यामुळे ही रील सर्व स्वामी भक्तांना शेअर करून ठेवा. सर्वात पहिलं स्थान म्हणजे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. या विशाल वटवृक्षाने स्वामींचे वास्तव्य बराच काळ अनुभवले, कारण स्वामी इथे विराजमान असत. सध्या या वृक्षाच्या मागे स्वामींचे एक सुंदर मंदिर आहे. इथलं दर्शन झालं की आपण पोहोचतो दुसऱ्या स्थळी, अर्थात श्री गुरु मंदिर म्हणजेच श्री बाळप्पा महाराज यांचा मठ. या मठामध्ये कित्येक फरशा आहेत जिथे स्वामी माऊलींच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतील. पांढऱ्या रंगाची मार्किंग केलेल्या फरशा म्हणजे स्वामींच्या पावलांचे ठसे. यासोबतच बाळप्पा महाराजांची समाधी व स्वामी माऊलींचे येथे मंदिर आहे. येथून 20 रुपयाच्या शेअरिंग ऑटोने आपण येतो तिसऱ्या ठिकाणी, अर्थात चोळप्पा महाराजांच्या मठाजवळ. श्री चोळप्पा महाराज यांच्या इच्छेखातर स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. अक्कलकोट मधील हे मूळ स्थान अतिशय पवित्र आहे. तर शेजारीच श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. इथे वाडा पाहून आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. समाधी मठाच्या मागे चालत आलो की आपण पोहोचतो चौथ्या ठिकाणी, अर्थात श्री मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी. शंभू महादेवाचं हे देखणं मंदिर अगदी पावन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. शंभू महादेवाच्या या मंदिराला मोठं आध्यात्मिक महत्व आहे. काही पावलांवरच आहे श्री खंडोबारायाचं देऊळ, अर्थात पाचवं स्थळ. सर्वप्रथम स्वामींचं आगमन इथेच झालं म्हणून हे मंदिर स्वामींचं प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. स्वामींच्या दर्शनाची ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.